जय जय गुणवंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहेत तुम्ही? तुम्ही सगळे चांगलेच असणार. जसे की तुम्ही बघितलं असेल पहिल्या ब्लॉगमध्ये की मी कशा प्रकारे शेतामध्ये काम करत होतो. तर कालची नागपंचमी होती, पण मी कालचा पण ब्लॉग नाही बनवू शकलो कारण की काल दिवसभर मी शेतामध्येच होतो, तर काही फायदाच नाही झाला कालचा. आणि मेन म्हणजे की मी जरा दमलो होतो, तर मी काही व्हिडिओ बनवला नाही, तर मी आज बनवत आहे. तर आता आज दीदी आणि मी दोघं पण घरीच आहो. हे बघा, दीदी पण इकडे आणि मी पण इकडे, म्हणजे घरीच आहो आज. तर मम्मी आणि पप्पा सकाळीच गेलेले आहेत. तर मला जायचं आहे आता, म्हणजे दीदीला आणि मला जायचं आहे पप्पांच्या कामावरती, म्हणजे ते शेतामध्येच आहेत. त्यांना ना डबा वगैरे द्यायचा आहे कारण की जरा लवकर गेले असते. तर दीदीने आज पूर्ण स्वयंपाक वगैरे केला आहे. तर मला तर काही तिकडचं शेत माहीत नाही की कुठं आहे ते. तर दीदीला माहीत आहे, दीदीच्या सोबत मी जाणार आहे. तर आता डायरेक्ट आपण जाऊयाच पप्पाला डबा द्यायला. तर आता आम्ही पोचलो, शेतामध्ये पोचतो आहे, म्हणजे आमच्या जवळच आहे. थोडंसंच जरा लांब आलो मी गावाच्या. हे बघा, इकडे इकडे गाव आहे आमचं. दीदी गेले समोर. एवढं गरम होत आहे ना, एकतर आंघोळ पण नाही केली मी आता अजून, कारण की म्हणजे मी लेट उठलो ना, जरा सुट्टी होती, जास्त लोकांचं काम होतं इकडे. तर मी आत्ताच निघालो इकडे. इथे बघा कशी चालत आहे हळूहळू. तिला असं वाटत आहे की दुसऱ्यांच्या वरात आलो काय, पण वावर आहे हे, इकडेच काम आहे. मला बघते पाठी, तिला असं वाटतं की मी येतो आणि तिच्या पाठी. तर आता डायरेक्ट जातो आहे मम्मीच्या जवळ. काम करत आहे तिकडे, ते मोबाईल पण पड. तर भेटलो आम्ही पप्पाला मम्मीला. आतापर्यंत आम्ही बसलो 10-15-20 मिनटं. आता जातो मी परत घरी कारण की आभाळ आलेलं आहे आणि मला गावात पण जायचं आहे, म्हणजे पाणी वगैरे आणायचं आहे. आणि घरी पण कोणी नाही ना, आजोबाच आहेत फक्त एकटी. दीदी बघा, आता दीदी बोलत होती की असं वाटत होतं की इथंच थांबावं संध्याकाळपर्यंत, म्हणजे सुट्टी होईपर्यंत. पाऊस आला की सगळेजण बोलले. आज करमणार का आपल्याला कधी? काहून? आज तर आम्हाला काहीच नाही करमणार आहे घरी, कारण की पप्पा मम्मी आत म्हणजे जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहे. आम्ही चौघं पण शेतामध्ये येतो कंटिन्यू. पण आज म्हणजे आज जास्त लोकांचं काम नव्हतं ना, तर आम्ही आज घरीच आहोत, दीदी आणि मी. दीदी बोलत आहे की आपण आलो असतो दोघं जण, पण ॲडजस्टमेंट केलं असतं, झालं असतं ॲडजस्टमेंट. कारण की वावर जवळपास 4 ते 5 एकर आहे आणि हे लोक आहेत फक्त, किती आहेत ते, पूर्ण 8 लोक आहेत ते. तर आता आम्ही जातो आहे घरी. आणि पायाला ना पूर्ण माती लागत आहे इकडे, म्हणजे रात्रभर पाऊस आला नाही इकडे, बारीक पूर्ण शिरलेला आहे तो जमीनमध्ये बघा. आणि आमच्या शेतामध्ये ना याचा वापर करतात, याला आमच्याकडे बंडी बोलतात. तर तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. बघा कशा प्रकारे आहे ही. आणि इकडे समोर ना बैल लावतात, तर तिथे गेलेले समोर. आणि इकडे गवत खूप आहे, म्हणजे भीती पण वाटते. बघा इकडे रस्ता किती बारीक आहे. तर तुमच्या इकडे त्याला काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा मला, कारण की आमच्याकडे त्याला बैलगाडा बोलतात, म्हणजे बंडीच बोलतात आमच्याकडे ग्रामीण भाषात. तर तुम्ही सांगा तुमच्याकडे काय बोलतात. तर आता इकडचा रस्ता जरा खूप खराब आहे, तर मी डायरेक्ट आता घरचाच व्हिडिओ बनवणार आहे. दाखवू नाही शकत तुम्हाला, रस्ता खूप खराब आहे इकडे. तर आता फायनली मी आलो आहे घरी. आणि खूप गरम होत आहे, कारण की खूप लांब, म्हणजे जवळपास पण तर फॅन गरम खूप होत आहे. तर आता फॅन लावायचं टायमिंग आलेलं आहे. अरे यार, पूर्ण पोपट झालेला आहे घरामध्ये. तर आलो स्टाईलने की आता फॅनची हवा खातो म्हणून, पण लाईटच नाही आहे. तर पहिलेच गरम होतं, आता अजून गरमीत मारा लागतो. तर आता मी आंघोळ वगैरे करतो लवकर आणि समोरचा व्हिडिओ बनवतो. तर आता झालेले आहेत, पूर्ण वाजलेले आहेत, म्हणजे जवळपास संध्याकाळचे आता वाजलेले आहेत 6. आणि मी झोपेतून आताच उठलो आणि म्हणजे मी जेवण वगैरे नव्हतं केलं, तर मी थोडं जेवण वगैरे केलं आहे, कारण की भूक लागली होती. तुम्हाला पण माहिती आहे, मम्मीच्या जवळ गेलो होतो शेतामध्ये.
पप्पा पण होते, म्हणजे सर्वच होते तिकडे. त्यांना डबा वगैरे दिला आणि तसंच मी घरी परत आलो. तर पाय वगैरे दुखत होते, तर आज सुट्टी घेतली आहे मी. म्हणजे आज कुठंच गेलो नाही मी शेतामध्ये, नाही, फक्त डबा घेऊन गेलो आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की पहिले इथं खूप सारं काहीतरी होतं. काय होतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तसं तर मला असं माहिती आहे की इथं ना खूप सारी म्हणजे गवत वगैरे पण झालेलं होतं. आणि ही झाड याला आमच्याकडे कोंबडा बोलतात. तर याला ना असे गुलाबी कलरचे फुलं येतात, म्हणजे ते कोंबड्यासारखेच राहतात एकदम त्रिकोणी. तर पप्पानी ते सर्व उपडून काढलं आहे, म्हणजे कारण की ते खूप अडचण झालेली होती. मी दाखवलं नाही तुम्हाला, आणि मला टाईम पण नाही भेटला की इकडच्या साईडचं तुम्हाला दाखवा म्हणून की आता कसं झालेलं आहे. तर आता तुम्हाला फायनल लुक दाखवतो आहे मी की ते आता किती गाढ झालेलं आहे पूर्ण. बघा आता तुम्ही. आणि हे बघा, याला छोटंसं एक फळ आलेलं आहे, जे की सीताफळचं आहे. आणि हे झाड ना पूर्ण आता गेलेलंच आहे कामातून, म्हणजे पूर्ण सुकलेलं आहे झाड. आणि हे बघा किती मोठं झालेलं आहे, ते छोटंसं झाड आलेलं होते हे. आणि हे बघा इकडे पण आहे एक, आणि इकडे पण आहे एक. आणि इकडे एवढं अडचण झालेली आहे ना की इकडे याची भीती वाटत आहे बघा आता. कारण की जवळपास 1 महिना होत आहे की पप्पा, मी आणि दीदी, म्हणजे सर्वजण आम्ही शेतामध्ये जातो ना कंटिन्यू. तर इकडे लक्षच नाही दिलेलं आहे, आणि मी इकडे आलो पण नाही आहे. आज मी किती दिवसाच्या नंतरला इकडे आलेलो आहे. बघा आता इकडे पण जर अडचण होती तर ते पण. आणि हे झाड कशाचं आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि हे पण झाड सांगा कशाचं आहे. हे 2 झाडं मी शेतामधून आणलेले आहेत घरी लावायला. आणि हे बघा इकडे वांग्यांच्या झाडाला काय बिमारी आली आहे काय माहीत नाही, त्यांचे पूर्ण पत्ते चिमून गेलेले आहे. आणि हे बघा सर्वच झाडांना खूप सारी हाईट घेतलेली आहे. हे बघा हे पण किती उंच गेलेले आहेत, म्हणजे जवळपास खूप दिवस झाले ना मी बघितलंच नाही यांना, तर जास्तच मोठं वाटत आहे मला. आणि इकडे पण बघून घ्या एक कसं दिसत आहे आता, म्हणजे की अलगच झालेलं आता पूर्ण निसर्ग. खूप सारे सीताफळ लिहिले झाडाला यावरचे ना, जरा मजा राहणार आहे सीताफळ खायची. मच्छर खूप चावतात, तर माझ्या पाठीला चावलेलं म्हणून मी खाजत आहो बरं. आणि आता जायचं मला चक्कीमध्ये. गाडी वगैरे मी केली क्लिनिंग केली आहे गाडी, आणि दळप आणायचं आहे. तर डायरेक्ट भेटूयात आपण चक्कीमध्ये. तोपर्यंत थांबा गाईस, बाय बाय गाईस. चक्कीमधून तर आलो आहे मी घरी, आणि आता गाडी आहे बाहेर. तर गाडी वगैरे घेतो मी आतमध्ये, कारण की आभाळ आलेला आहे. पाऊस वगैरे जर आला ना तर गाडी ओली होऊन जाणार आहे. तर मी लवकर गाडी आतमध्ये घेतो आणि परत जॉईन करतो व्हिडिओला. तर गाडी वगैरे लावून दिली आहे मी आतमध्ये. आता काही टेन्शन नाही रात्रीचं. आणि जेवण वगैरे बाकी माझं करायचं, तर जेवण वगैरे करून घेतो मी आणि लवकर झोपून जातो, कारण की उद्या शेतामध्ये जायचं आहे. आज सुट्टीचा दिवस होता, उद्या जायचं आहे. तर जेवण वगैरे करतो मी बनवली आहे टमाटरची चटणी, आणि सोयाबीनची वडी पण बनवली आहे. तर मी जेवण वगैरे करतो आणि परत तुम्हाला भेटतो. मी तसं तर 4च्या दरम्यान जेवलेलो आहे. चहा वगैरे काही पिलो नाही मी आज. 4 वाजता जेवलो, तर मला काही जास्त भूक नाही. मी 1 चपाती खात आहे आणि जेवण करून तुम्हाला भेटतो. तर जेवण वगैरे झालं आहे माझं करून, आणि आता पप्पा पण झोपले, मम्मी पण झोपले, सगळे झोपलेले आहेत, कारण की सगळे थकलेले आहेत ना, कामावरती गेले ते सगळेजण. तर मी जास्त जोरात नाही बोलत आहे, हळूच बोलत आहे. तर बघा पप्पा पण झोपले आहेत, आणि मम्मी आणि दीदी पण झोपलेले आहेत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज यार लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.